श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 6 जुलै आणि वार आहे शनिवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगलं सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. पुन्हा ऊर्जा मिळवण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्यायची गरज आहे. व्यापार वर्गांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा देखील खर्च करावा लागू शकतो. अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागणार आहे. करिअर नियोजन हे खेळ इतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि खेळ याचा समतोल साधायचा आहे. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र आज भेटणार आहे. जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आज घरातील कोणी वरिष्ठ व्यक्तीसोबत तुम्ही वेळ घालवू शकतात. तुमचे असणे हे त्यांच्यासाठी किती मौल्यवान आहे हे तुमचा जोडीदार आज तुमच्या समोर शब्दात व्यक्त करून दाखवणार आहे. पुढील रास आहे वृषभ रास. काही ठिकाणी तुम्हाला जबरदस्त माघार घ्यावी लागू शकते, पण त्यामुळे तुम्ही कोसळून न जाता अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. ही माघार तुम्ही खुणेच्या दगडाप्रमाणे लक्षात ठेवा. या कठीण प्रसंगी नातेवाईक देखील तुम्हास मदत करतील. आर्थिक आघाडीवरील सुधारणा तुम्हाला महत्त्वाच्या खरेदीसाठी सोयीस्कर ठरतील. शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो, परंतु तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणीही येणार नाही. संबंध चांगले सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. भावनिक अडथळे अडचणी निर्माण करू शकतात. तुम्ही मागील काळात बरेच काम अपूर्ण सोडलेले आहे, त्याची भरपाई आज तुम्हाला करावी लागू शकते. आज तुमचा रिकामा वेळ ही ऑफिसचे काम पूर्ण करण्यात जाणार आहे. पुढील रास आहे मिथुन रास. आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. आज तुम्ही धनसंबंधाने जोडलेल्या समस्यांच्या कारणाने चिंतित राहू शकतात. यासाठी तुम्हाला आपल्या कुठल्या विश्वासपात्राचा सल्ला घेतला पाहिजे. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणू द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेवू नका. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार प्रेमसागरात डुबकी मारणार आहेत आणि प्रेमाच्या अच्युत्य आनंदाचा अनुभव घेणार आहात. कोणाला न सांगता आज तुम्ही एकटा वेळ घालवण्यासाठी बाहेर जाऊ शकतात, परंतु तुम्ही एकटे असाल परंतु शांत नाही. तुमच्या मनात आजसाठी नवीन चिंता तयार होईल. लग्नासाठी गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. तुमचा जोडीदार हे आज सिद्ध करून दाखवणार आहे. पुढील रास आहे कर्क रास. तुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बाणवण्यासाठी उद्युक्त कराल, कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूच्या मालकीमध्ये नसतो तर तो तुमच्या आतमध्ये दडलेला असतो. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूप सुंदर असणार आहे. प्रेम आशेचा किरण दाखवेल. कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्यांच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. जर आज तुमच्याजवळ वेळ आहे तर त्या क्षेत्रात अनुभवी लोकांशी भेटा जे काम तुम्ही सुरू करणार आहात. वैवाहिक आयुष्यात वैयक्तिक स्वातंत्र्य हवं असतं, पण आजचा दिवस एकमेकांच्या जवळ राहण्याचा आहे. तुम्हाला कामाची अधिकता आज तुम्हाला मानसिक ताण देऊ शकते. पुढील रास आहे सिंह रास. थोडासा व्यायाम करून तुमचा दिवस सुरू करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला चांगलं वाटणार आहे. दररोज अशा प्रकारचे दिवसाची सुरुवात करत चला. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. कुटुंबातील सदस्यांना आपल्या जीवनात विशेष स्थान असणार आहे. निकटच्या सहकाऱ्यांशी अनेक मतभेद झाल्याने दिवसभर तणावपूर्ण जाईल. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटणारा असणार आहे. आपल्या मनात आज आपला कोणी खास व्यक्तीला घेऊन नाराजी निर्माण होऊ शकते. पुढील रास आहे कन्या रास. आयुष्याबद्दल उदार दृष्टिकोन तयार करा. आपल्या परिस्थितीबद्दल जगण्याबद्दल तक्रारी करून उदास होण्यात काहीही अर्थ नाही. अशा प्रकारचे लाचार निराश विचार जगण्यातील मजा आणि आयुष्याकडून अशा अपेक्षा उद्ध्वस्त करून टाकतात. कोणतीही गुंतवणूक घाईगडबडीत करू नका. गुंतवणुकीचा सर्व बाजूंनी चांगला विचार केल्याशिवाय पुढे जाऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. आपल्या जोडीदाराबरोबर घरगुती प्रलंबित कामे संपवण्यासाठी योग्य दिवस आहे. तसंच आज तुम्हाला प्रेमाचा आनंद घेता येणार आहे. तुम्ही आज खरेदीला गेला तर तुमच्या स्वतःसाठी चांगले कपडे घ्याल. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम आणि सुंदर दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येणार आहे. जर तुम्ही आपल्या दिवसाचा व्यवस्थित सदुपयोग केला तर तुम्ही रिकाम्या वेळाचा चांगला सदुपयोग करून घरची कामं करू शकतात. पुढील रास आहे तुळ रास.
तंदुरुस्त आणि वजन घटवण्याचे उपक्रम आपल्या शरीरात चांगला आकार देण्यासाठी उपयोगी ठरतील. आज तुम्हाला व्यर्थ खर्च करण्यापासून स्वतःला थांबवले पाहिजे, अथवा गरजेच्या वेळी तुमच्याजवळ पैशाची कमतरता होऊ शकते. तुमचे व्यक्तिमत्व आणि मोहक आकर्षकता यामुळे काही नवे मित्र तुम्ही जोडाल. प्रेम म्हणजे देवाची पूजा करण्यासारखंच आहे. ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळणार आहे. आज कुणाला माहिती नसताना आज तुमच्या घरी कोणी दूरच्या नातेवाईकांचे आगमन होऊ शकते, ज्यामुळे तुमचा वेळ खराब होऊ शकतो. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आज एक उत्तम संध्याकाळ व्यतीत करणार आहात. प्रेमाच्या नात्याला मजबूती देण्यासाठी आज तुम्ही आपल्या पार्टनरसमोर विवाहाचा प्रस्ताव ठेवू शकतात. पुढील रास आहे वृश्चिक रास. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. तुमचा पैसा तेव्हाच कामाला येऊ शकतो जेव्हा तुम्ही त्याला संचित कराल. ही गोष्ट योग्य प्रकारे जाणून घ्या, अथवा येणाऱ्या काळात पश्चाताप करावा लागू शकतो. तुमच्या खेळकर आणि खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण प्रसन्न बनेल. रेशमी धागे आणि टॉफी प्रिय व्यक्तीसोबत वाटण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी स्वतःसाठी वेळ काढणं खूप कठीण आहे, परंतु आज असा दिवस आहे जेव्हा तुमच्याजवळ आपल्यासाठी भरपूर वेळ असणार आहे. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल, जे अविस्मरणीय असणार आहे. यात्रेमध्ये कुणी अनोळखी व्यक्तीसोबत भेट तुम्हाला चांगले अनुभव देऊन जाईल. पुढील रास आहे धनुरास. तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. कुणी जवळच्या नातेवाईकांच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभही होईल. नातेवाईक मित्रमंडळी अचानक संध्याकाळी तुमच्या घरी अवतरतील आणि धमाल उडून देतील. तुमच्या प्रिय व्यक्तीच्या सुखकारक आणि चांगल्या गोष्टी आज तुम्हाला समजणार आहेत. व्यस्त दिनचर्येच्या व्यतिरिक्तही आज तुम्ही आपल्यासाठी वेळ काढण्यास सक्षम व्हाल. रिकाम्या वेळेत आज काही रचनात्मक कार्य करू शकतात. आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दुःखद आठवणी विसरून जाल आणि वर्तमान काळात साजरा कराल. दिवस लोकांसोबत व्यतीत केल्यानंतर संध्याकाळची पूर्ण वेळ तुम्ही आपल्या जीवनसाथीला देऊ शकणार आहात. पुढील रास आहे मकर रास. आपल्या भांडकुदळ स्वभावावर नियंत्रण ठेवायचं आहे, अन्यथा आपल्या नातेसंबंधांना धक्का बसण्याची शक्यता आहे. खुल्या मनाने विचार करणं आणि कोणाही बद्दल पूर्वग्रह सोडून देण्याने आपल्या या स्वभावावर मात करू शकतात. आज तुमच्या ऑफिसचा कोणी सहकर्मी तुमची किमती वस्तू चोरू शकतो, म्हणून आज तुम्हाला आपले सामान व्यवस्थित आणि लक्षपूर्वक ठेवण्याची आवश्यकता आहे. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हे तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षांवर पुरेपूर उतरल्याचं पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. तुमचा प्रिय व्यक्ती दिवसभर तुमची आठवण काढणार आहे. एक सरप्राईज आखा आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस असेल असं काहीतरी करा. पुढील रास आहे कुंभ रास. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. भाऊ बहिणींच्या मदतीने आज तुम्हाला आर्थिक लाभ देखील होऊ शकतो. भाऊ बहिणींचा सल्ला घ्या. मित्रांकडून सायंकाळी एखादा रोमांचक प्लॅन आखल्यामुळे आजचा दिवस खूप सुंदर असणार आहे. तुम्ही कठोर बोलण्यावर नियंत्रण ठेवायचं आहे, कारण त्यामुळे तुमच्या प्रिय व्यक्तींशी तुमचे संबंध दुरावू शकतील आणि शांतता देखील भंग होईल. तसंच विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना आजचे काम उद्यावर नाही टाकले पाहिजे. तुम्हाला जेव्हाही रिकामा वेळ मिळेल तेव्हा आपले काम पूर्ण करायचे आहे. असे करणं तुमच्यासाठीच हिताचे असणार आहे. तुमचा मूड ऑफ असल्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारावर वैतागणार आहात. तुम्हाला आपल्या जीवनात आज कुठल्या खास व्यक्तीची कमतरता वाटू शकते. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. तुमची उच्च कोटीची ऊर्जा आज चांगल्या कामासाठी वापरायची आहे. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता तुम्हाला भासू शकते. शेजाऱ्यांशी झालेल्या भांडणांमुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो, परंतु तुमच्या रागावर नियंत्रण मिळवा, कारण त्यामुळे आगीत तेल ओतले जाईल. तुम्ही भांडणात सहकार्य केले नाही तर तुमच्याशी भांडायला कुणीही येत नाही. संबंध चांगले आणि उत्तम ठेवण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ देखील मिळणार आहे. तुमच्या मनातील गोष्ट समजून घेण्यासाठी तुमचा जोडीदार आज तुम्हाला पुरेसा वेळ देणार आहे. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.